नमस्कार मित्रांनो, मी शीतल. ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, नशिबाने दिलेलं दुःख माणूस सहन करतो, पण हक्काच्या माणसांनी पाठीत खुपसलेला खंजीर काळजात घर करतो. ही गोष्ट आहे राधिकाची, एका साध्या, गरीब आणि अनाथ मुलीची. वयाने मोठ्या असलेल्या संदीप सोबत तिचं लग्न झालं आणि तिच्या आयुष्यात सुखाचे 4 दिवस आले. पण सुखाचे हे दिवस फार काळ टिकले नाहीत. एका अचानक आलेल्या वादळाने तिचा हक्काचा नवरा तिच्यापासून हिरावून घेतला. संदीपच्या मृत्यूनंतर सासरच्या घरात एक भयानक खेळ सुरू झाला. संदीपचा मृत्यू नैसर्गिक होता की घातपात? कारण त्याच्या निधनानंतर त्याची आई आणि नंदेची वागणूक अत्यंत संशयास्पद झाली होती. एका असहाय्य स्त्रीची मानहानी करत सासू आणि नंदेने तिला चक्क चेटकीन ठरवून घरातून धक्के मारून बाहेर काढलं. घरातून हकलून दिलेली राधिका जेव्हा गावाबाहेरच्या एक जुन्या, पडक्या आणि भयान वाड्यात आसरा घेते, तेव्हा तिचा जीवघेणा संघर्ष सुरू होतो. पण म्हणतात ना, देव ज्याच्या पाठीशी असतो त्याला कोणीच संपू शकत नाही. त्या पडक्या वाड्याच्या अंधाऱ्या भिंतीमागे एका वादळी रात्री राधिकाच्या हाती एक जुनं मातीचं गाडगं लागतं आणि त्या गाडग्यात तिला असं काही सापडतं ज्याने फक्त राधिकाचंच नाही तर तिला त्रास देणाऱ्या संपूर्ण गावाचं नशीब बदलून जातं. काय होतं त्या रहस्यमयी गाडग्यामध्ये? सासू आणि नंदेचा खरा चेहरा कसा समोर आला आणि एका अनाथ स्त्रीने या अपमानाचा बदला कसा घेतला, हे जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. माझं नाव राधिका. लग्नानंतर माझं आयुष्य खूप आनंदात चाललं होतं, पण संसाराला कुठे नजर लागली कळालं नाही. लग्नाला वर्ष पूर्ण होतं न होतं तोच माझ्या पतीचं निधन झालं. माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पतीच्या निधनानंतर काही दिवसातच माझी सासू नर्मदाबाई माझ्यापाशी आली आणि म्हणाली, राधिका, घरात माझी विवाहित मुलगी रोहिणी आणि तिचा नवरा विलास राहायला येत आहेत. तुला त्यांची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. मी मनातील सगळं दुःख बाजूला ठेवलं. आपल्या नंदेची आणि नंदोईची सेवा करण्यात मी स्वतःला झोकून दिलं. पण माझा नंदोई विलास हा अतिशय मोकळ्या विचारांचा आणि वाईट प्रवृत्तीचा माणूस होता. एक दिवस त्याने माझ्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला आणि माझी इज्जत लुटली. मी रडत रडत सासूला सगळं खरं सांगितलं, पण विलासने लगेच खोटा आव आणला आणि म्हणाला, मी भाऊजाईच्या वाट्याला कधीच गेलो नाहीये. त्या माझ्यावर खोटा आळ आणत आहेत. माझ्या सासूने माझ्या एकाही शब्दावर विश्वास ठेवला नाही. डोळ्यांदेखत खोटं बोलणाऱ्या आपल्या जावयाला तिने पाठीशी घातलं. उलट सासूने मला चुकीचं ठरवलं आणि धक्के देऊन घरातून हाकलवून दिलं. माझं हक्काचं घर सुटलं होतं. शेवटी माझे पती ज्या जुन्या घरात राहायचे, मी तिथे परत आले. त्या घरात मी दिवस रात्र रडत असायचे आणि देवाकडे न्यायाची भीक मागत असायचे. एक दिवस रात्रीच्या वेळी मला खूप तहान लागली. पाणी पिण्यासाठी मी उठले. माठातून पाणी काढत असताना अचानक तो माठ माझ्या हातातून निसटला आणि जमिनीवर पडून त्याचे तुकडे झाले. माठ फुटल्याच्या आवाजाने मी दचकले. जशी माझी नजर त्या फुटलेल्या माठावर गेली तशी माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्या माठात पाण्याऐवजी माझं या जगात कोणीच नव्हतं. मी अनाथ आणि बेसहारा होते. माझ्या मामानं मला लहानाचं मोठं केलं होतं. त्यांनी माझा सांभाळ फक्त याच उद्देशाने केला होता की मी मोठी झाले की ते माझं लग्न एखाद्या म्हाताऱ्या किंवा अशा गरजवंत माणसासोबत करून देतील, जो पैशाच्या बदल्यात मला आपल्या घरी घेऊन जाईल. आणि माझ्यासोबत असंच घडलं. माझं लग्न एका जास्त वयाच्या माणसासोबत करून देण्यात आलं. ते माझ्यापेक्षा वयाने पूर्ण 10 वर्ष मोठे होते. त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत त्यांचा घटस्फोट झाला होता आणि आता माझ्या सासूला घराच्या कामकाजासाठी एक नोकरानी हवी होती. मामाने जसं तसं माझं लग्न लावून दिलं होतं. मी जेव्हा लग्न करून माझ्या सासरे आले तेव्हा तिथलं वातावरण खूप वेगळं होतं. माझ्या सासूने लग्नाच्या पहिल्याच रात्री मला स्पष्ट सांगितलं होतं की मी तुला पैशाने विकत आणलं आहे. इथं जास्त नखरे दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी खूप घाबरून बसले होते. माझं वय अजून फक्त 20 वर्ष होतं आणि मला जगातलं काहीच समजत नव्हतं. जेव्हा माझे पती संदीप खोलीत आले आणि त्यांनी माझा तो घाबरलेला चेहरा पाहिला, तेव्हा ते म्हणाले, तू एवढी का घाबरत आहेस? मी काही प्राणी नाहीये. उठ आणि जेवण करून घे. तू सुद्धा सकाळपासून काही खाल्लं नसेल. सासूच्या शब्दांमुळे मी खूप निराश झाले होते. माझे रडवेले डोळे पाहून त्यांनी एक सुस्कारा सोडला
आणि पाण्याचा ग्लास माझ्याकडे केला. ते म्हणाले, मी जाणतो माझी आई खूप कडक स्वभावाची आहे, पण तू काळजी करू नकोस. मी तुला प्रत्येक प्रकारे सुखात ठेवेन आणि तुला इथे कोणताही त्रास होणार नाही असा प्रयत्न करेन. माझी पहिली पत्नी सुद्धा आईच्या याच स्वभावामुळे मला सोडून गेली होती. पण तू अजून खूप लहान आहेस. मी तुला माझ्या पत्नीचा पूर्ण अधिकार देईन. मी तुला या घराची मोलकरीण बनू देणार नाही. संदीपचे हे शब्द माझ्यासाठी एखाद्या मलमासारखे होते. अनेक वर्षानंतर कोणीतरी माझ्याशी माणसासारखं वागलं होतं. त्या रात्री पहिल्यांदा मी विचार केला की कदाचित आता माझं आयुष्य बदलेल. पण आयुष्य इतकं सोपं नव्हतं. माझ्या सासूचं वागणं दिवसेंदिवस माझ्यासोबत अजूनच वाईट होत चाललं होतं. ती मला रोज सकाळी लवकर उठवायची आणि म्हणायची, जाऊन गुरांना चारा टाक. माझ्या दिवसाची सुरुवात याच कामाने व्हायची. गुरांना चारा टाकायचा आणि मग घरातलं सगळं कामकाज पाहायचं. माझी सासू दिवसभर खाटेवर पडून हुक्का ओढत असायची आणि मला हुकूम सोडत असायची, राधिका चल माझे पाय दाब. राधिका पोळी कच्ची आहे. राधिका भाजीत तिखट जास्त झालंय. छोट्या छोट्या चुकींवर सुद्धा ती मला केसाला धरून घराबाहेर काढायची. संदीप जेव्हा रात्री कामावरून घरी पडतायचे तेव्हा ती त्यांना माझ्या विरुद्ध भडकवण्याचा पूर्ण प्रयत्न करायची. ती म्हणायची, हे बघ बाळा, ही मुलगी दिवसभर काहीच काम करत नाही, फक्त गादीवर पडून असते. आज हिने भाजी सुद्धा करपून टाकली. मी तर म्हणते हिचा चांगला बंदोबस्त कर, नाहीतर पहिल्या बायकोसारखी ही सुद्धा तुला सोडून जाईल आणि तुझ्या डोक्यावर बसेल. संदीप आईच्या बोलण्यात अजिबात यायचे नाहीत, कारण त्यांना सगळी परिस्थिती नीट समजत होती. ते शांतपणे जेवायचे आणि नंतर मला इशाऱ्याने आपल्याजवळ बोलवायचे. ते हळूच विचारायचे, मला सांग, आज आईने तुला पुन्हा मारलं का? मी काहीच न बोलता फक्त शांत राहायचे आणि माझ्या कपड्यांची बाहीवर करून अंगावर उमटलेले निळे त्यांना दाखवायचे. ते अतिशय दुःखाने माझा हात आपल्या हातात घ्यायचे आणि म्हणायचे, राधिका, मी असं काय करू जेणेकरून तुला या त्रासातून वाचवू शकेन? ती माझी आई आहे. मी तिच्याशी भांडू शकत नाही, तिच्यावर हात उचलू शकत नाही, पण मी तुला वचन देतो, मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. मी नेहमी तुझ्या सोबत असेन. तू माझी जबाबदारी आहेस. दिवस मागे जात होते. आमच्या लग्नाला पूर्ण 1 वर्ष झालं होतं, पण अजूनही आमच्या पदरात मूलबाळ नव्हतं. हीच गोष्ट माझ्या सासूसाठी एक नवीन हत्यार बनली. आता ती मला वांझोटी आणि अपशकुनी म्हणून हिणवू लागली होती. एकदा दुपारी मी कपडे धुवत बसले होते. अचानक सासू माझ्या पाठीमागे आली आणि तिने माझ्या ओल्या हातांवर लाकडी दांडका जोरात मारला. मी वेदनेनं आणि भीतीनं ओरडले. ती माझ्यावर डाफरत म्हणाली, का ओरडतेस? पूर्ण 1 वर्ष झालं तुला या घरात येऊन, पण अजून एक साधी गोड बातमी देऊ शकली नाहीस. वांझुटी कुठली! तुझ्या मामाने खरंच सांगितलं होतं, तू काहीच कामाची नाहीयेस. तू पायगुणाची वाईट आहेस. माझ्या मुलाचा वंश संपवायला आली आहेस. पण मी असं कधीच होऊ देणार नाही. मी तुला अशी सहज सोडणार नाही. मी रडत रडत तिला म्हटलं, माझी यात काय चूक आहे? यात माझा काय गुन्हा आहे? मुलबाळ होणं ते तर देवाच्या हातात असतं. तिने ओरडून म्हटलं, मला उलट उत्तर देऊ नकोस. जर तुझ्या नशिबात मूल नसेल तर चालती हो माझ्या घरातून. मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न लावून देईन. एखादा तरुण आणि सुदृढ मुलीला घरात आणून, जी मला नातू देईल. तू तर फक्त इथे फुकटचं खायला आले आहेस. त्याच संध्याकाळी जेव्हा संदीप घरी आले तेव्हा घरातील वातावरण खूप तणावाचं होतं. माझ्या सासूने थेट संदीप समोर एक अट ठेवली. ती म्हणाली, एक तर ही मुलगी या घरात राहील किंवा मी. मला नातू हवा आहे संदीप. जर ही तुला मूल देऊ शकत नसेल तर हिला घरातून हाकलून दे. संदीपनी डोक्याला हात लावला. ते खूप थकलेले वाटत होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी दरवाजाच्या चौकटीत उभी राहून ओक्साबोक्सी रडत होते. ते उठले आणि आपल्या आई समोर जाऊन उभे राहिले. ते म्हणाले, आई, तुला माहित आहे ना डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? डॉक्टरांनी स्पष्ट म्हटलं होतं की कमतरता माझ्यात आहे, राधिकामध्ये नाही. ती बिचारी तर विनाकारण बदनाम होते. मी दुसरं लग्न केलं तरी मला मूल होणार नाही. माझी सासू हे ऐकून आगीत तेल पडल्यासारखी भडकली आणि म्हणाली, खबरदार, जर स्वतःला दोषी ठरवलंस तर. हे डॉक्टर सगळे खोटं बोलतात.
या कालच्या आलेल्या पोरीने तुझ्यावर काय जादू केली आहे काय माहीत. तू स्वतःच्या आईलाच खोटं ठरवतोयस. संदीप म्हणाले, नाही आई, मी खरंच सांगतोय. राधिकाचा यात काहीच गुन्हा नाही. मी हिला घरातून काढणार नाही. ही माझी पत्नी आहे आणि शेवटपर्यंत माझीच पत्नी राहील. तुला हिच्या सोबतच राहावं लागेल. संदीपच्या आवाजात एक ठाम निर्णय होता, ज्यामुळे माझी सासू पहिल्यांदाच गप्प झाली. ती रागाने पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली. संदीप माझ्याजवळ आले आणि माझे अश्रू पुसत म्हणाले, तू रडत जाऊ नकोस. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला या घरातून कोणीच काढू शकत नाही. हे घर जितकं माझं आहे तितकंच तुझंही आहे. मला संदीपच्या शब्दावर पूर्ण विश्वास होता. ते खरोखर माझ्यासाठी एका ढालीसारखे उभे राहिले होते. त्यांच्या असण्याने माझ्या सासूचा त्रास कमी तर झाला नव्हता, पण मला तो सहन करण्याची ताकद मिळाली होती. मला वाटायचं की जोपर्यंत ही भिंत माझ्या पाठीशी उभी आहे तोपर्यंत कोणतंही वादळ माझं काहीच बिघडू शकत नाही. पण मला काय माहित होतं की आयुष्य माझ्याशी कोणता खेळ खेळणार आहे. माझं दुर्दैव अजून संपलं नव्हतं, तर हा फक्त एक छोटासा टेलर होता. खरी बर्बादी तर अजून पुढे यायची होती. पुढचे काही महिने याच गोंधळात निघून गेले. सासूने मला मारहाण करणं अजून कमी केलं नव्हतं, पण माझ्या पतीच्या उपस्थितीत ती थोडी सावध राहायची. ते कामावर जाताच ती तिचं खरं रूप दाखवायची आणि ते घरी येण्यापूर्वी एकदम निष्पाप बनायची. एक दिवस ते नोकरीवर जाण्यासाठी तयार होत होते. त्यांनी नाश्ता केला आणि मी त्यांच्या हातात जेवणाचा डबा दिला. त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उदासी होती. ते दरवाजापर्यंत गेले आणि त्यांनी वळून माझ्याकडे पाहिलं आणि पुन्हा वळून माझ्या जवळ आले. ते मला म्हणाले, राधिका, स्वतःची खूप काळजी घे. आज माझं मन काहीतरी घाबरतंय. जर मला काही झालं तर. मी लगेच त्यांच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाले, असं भलतं सलतं काहीतरी बोलू नका. देव तुम्हाला खूप दीर्घायुष्य देवो. तुमच्याशिवाय माझे या जगात कोण आहे. ते अगदी लहानसं हसले आणि म्हणाले, हो, माझ्याशिवाय तुझं कोणीच नाही. बस हाच विचार करून मला भीती वाटते. त्यांनी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि ते निघून गेले. मी दरवाजापाशी उभी राहून त्यांना जाताना पाहत राहिले. मला काय माहीत होतं की हे त्यांचं शेवटचं दर्शन होतं. मला कुठे कल्पना होती की आज संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळेल तेव्हा त्यांच्यासोबत माझ्या आयुष्याचा एकमेव सहारा सुद्धा कायमचा बुडून जाईल. दुपारच्या वेळी मी स्वयंपाकघरात पोळ्या लाटत होते. अचानक गल्लीमध्ये खूप मोठा गोंधळ सुरू झाला. लोकांच्या ओरडण्याचे आवाज मोठ्याने येत होते. कोणीतरी म्हणत होतं, यांचा मोठा मुलगा कुठे राहतो. अरे, खूप मोठा अनर्थ झालाय. हे ऐकून माझं काळीज धडधडलं. लाटणं माझ्या हातातून निसटून खाली पडलं. मी अनवाणी पायानेच बाहेरच्या दिशेनं धावले. माझी सासू आधीच दरवाजापाशी जाऊन उभी राहिली होती. बाहेर खूप लोक जमा झाले होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. त्यातला एक माणूस पुढे आला आणि माझ्या सासूला म्हणाला, आई, जरा धीर धरा. तुमच्या मुलाचा खूप मोठा अपघात झालाय. तो जागेवरच. तो माणूस त्याचं बोलणं अर्धवट सोडूनच थांबला, पण त्याने अर्धवट सोडलेले ते शब्द जेव्हा माझ्या कानावर पडले तेव्हा वातावरणात शांतता पसरली. माझ्या सासूने एक जोरदार किंकाळी मारली. जणू संपूर्ण आभाळच डोक्यावर कोसळलं होतं. माझ्या डोळ्यांसमोर एकाकी अंधार दाटून आला. ती एक मजबूत भिंत जी माझ्यात आणि या क्रूर जगात उभी होती, ती अचानक कोलमडून पडली होती. मी चक्कर येऊन जमिनीवर कोसळले, पण मला पूर्ण शुद्ध होती. मला आजूबाजूचं सगळं काही ऐकू येत होतं. माझी सासू रडत रडत माझ्या अंगावर धावून आली आणि तिने माझा गळा दाबला. ती ओरडून ओरडून म्हणत होती, खाऊन टाकलंस माझ्या मुलाला, अपशकुनी कुठलीस, गिळच माझ्या लेकाला. माझ्या सोन्यासारखा मुलगा सकाळी सही सलामत घराबाहेर पडला होता. या कुलटेने त्याचा बळी घेतला. चालती हो माझ्या घरातून, आत्ताच्या आत्ता बाहेर निघ. गल्लीतल्या बायकांनी माझ्या सासूला कसं तरी मागे ओढलं आणि मला तिच्या तावडीतून सोडवलं. मी तिथे एका दगडासारखी सुन्न होऊन बसून राहिले. माझे डोळे कोरडे पडले होते. डोळ्यातलं पाणी जणू आटून गेलं होतं. त्यांचे ते शब्द माझ्या कानात सारखे घुमत होते, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी नेहमी तुझ्यासोबत असेल. पण आता तेच या जगात जिवंत नव्हते. आता माझं काय होणार, हा एकच भयानक प्रश्न माझ्यासमोर एखाद्या डोंगरासारखा उभा होता.
त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यातला सगळा आनंदही निघून गेला होता. घरात पूर्णपणे शोककळा पसरली होती. पण माझी सासू मात्र रडून रडून मलाच दोष देत होती आणि शाप देत म्हणत होती, माझा एकुलता एक मुलगा होता तो, आता माझं काय होईल? मला सोडून निघून गेला. ते सासूचे एकुलता एक मुलगा होता आणि त्यांना एक लहान बहीण होती, जिचं लग्न लांब कोल्हापूरला झालं होतं. भावाच्या अचानक निधनाची बातमी ऐकून ती तातडीनं घरी आली होती, पण तिचा नवरा तिच्यासोबत आला नव्हता. ती सुद्धा आपल्या आईच्या सुरात सूर मिसळून मलाच वाईट साईड बोलत होती आणि ओरडून ओरडून रडत होती. माझा भाऊ चालत गेला, आता माझ्या आईचं काय होणार? त्या दोघी मायलिकींचा तो आक्रोश गल्लीतल्या लोकांचं काळीच पिळवटून टाकत होता. त्या वारंवार स्वतःची छाती बडवून घेत होत्या आणि माझ्याकडे बोट दाखवून तिथल्या लोकांना भडकवत म्हणत होत्या, बघा या अपशकुनी पोरीला, माझ्या हसत्या खेळत्या घराला हिने गिळून टाकलं. अपशकुनी कुठली? माझ्या मुलाच्या डोक्यावर हीच पापी सवार झाली होती, म्हणूनच तो मला एकटीला सोडून निघून गेला. तिथल्या बायका माझ्या सासूला आणि नंदेला धीर देत होत्या, त्यांना पाण्याचा ग्लास देत होत्या, पण माझ्या सासूच्या डोळ्यात दुःखापेक्षा माझ्यासाठी तिरस्कार जास्त दिसत होता. तिथे मला सांत्वन देणारं कोणीच नव्हतं. मी पांढरी साडी नेसून एका कोपऱ्यात सुन्न बसले होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण गळ्यातून आवाज फुटत नव्हता. माझा अजूनही विश्वास बसत नव्हता की जो माणूस मला प्रत्येक त्रासापासून वाचवायचा, आज तोच मला या क्रूर जगात एकटं सोडून निघून गेला आहे. माझ्या पतीच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्यासोबत ऑफिसमध्ये काम करणारे काही लोक आमच्या घरी आले. दुःख व्यक्त करण्यासाठी आणि ऑफिसच्या काही कायदेशीर कामांसाठी ते आले होते. त्यातल्या एका माणसाने फाईल बाहेर काढली आणि सासूला म्हणाला, आई, ते अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू माणूस होते. त्यांच्या या अचानक जाण्याने आम्हा सगळ्यांना खूप दुःख झालं आहे. हे त्यांचे इन्शुरन्स आणि पेन्शनचे काही कागदपत्र आहेत. कायदेशीररित्या यावर त्यांच्या पत्नीचा म्हणजेच राधिकाचा हक्क आहे. हे ऐकताच माझ्या सासूचे कान टवकारले. जी सासू आत्तापर्यंत रडून रडून स्वतःची अवस्था खराब करून घेतल्याचा आव आणत होती, ती एकदम ताठ होऊन बसली आणि म्हणाली, कसली पेन्शन आणि कसला हक्क? ही मुलगी तर अंगठा बहाद्दर आहे, हिला काय कळतंय कागदपत्रातलं? तो माझा मुलगा होता आणि या घराची मोठी मी आहे. तुम्ही ते कागदपत्र आणि पैसे माझ्याकडे द्या, मी स्वतः सगळं सांभाळेन. त्या माणसाने थोडं अडखळत माझ्याकडे पाहिलं. मी मान खाली घालून बसले होते. सासूच्या समोर तोंड उघडून बोलण्याची माझ्यामध्ये ताकदच नव्हती. पण त्या माणसाने म्हटलं, आई, कायद्यानुसार यावर त्यांच्या पत्नीची सही किंवा अंगठा असणं खूप गरजेचं आहे. त्या माणसाने चांगल्या मनाने सासूला समजवण्याचा प्रयत्न केला, पण सासूने माझ्याकडे डोळे वटारून पाहिलं आणि दात ओठ खात म्हणाली, राधिका, इकडे ये आणि या कागदांवर अंगठा लाव आणि खबरदार, जर जास्त शहाणपणा दाखवायचा प्रयत्न केलास तर. मी थरथरत्या हाताने त्या कागदांवर अंगठा लावून दिला. तो माणूस अतिशय हताश आणि केविलवाण्या नजरेनं माझ्याकडे पाहत राहिला. त्यानंतर पैशाचं ते पाकिट सासूच्या हातात देऊन तो तिथून निघून गेला. ते लोक जाताच माझ्या सासूने ते पैशाचं पाकिट आणि कागदपत्र स्वतःच्या ताब्यात घेतली. ती म्हणाली, ही माझ्या मुलाच्या रक्तघामाची कमाई आहे. तुझ्या हातात दिली तर तू तुझ्या माहेरी लुटवून टाकशील. आजच्या नंतर पेन्शनचा जो काही पैसा येईल तो मीच वसूल करणार. तुला फक्त 2 वेळची भाकरी मिळेल, तीही जर तू नीट वागलीस तरच. मी शांत राहिले. पतीच्या निधनाने मला जणू मुक करून टाकलं होतं. आता माझ्याकडे गमवण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. पतीची पेन्शन सुरू झाली होती आणि दरमहा एक ठराविक रक्कम येत होती, पण त्यातला 1 रुपयाही माझ्या नशिबात नव्हता. दिवस सरत चालले होते आणि माझ्या सासूचं वागणं दिवसेंदिवस अजूनच वाईट होत गेलं होतं. आता तर घरातलं सगळं काम करूनही मला पोटभर जेवण सुद्धा मिळत नव्हतं. एक दिवस रात्री मी भुकेनं व्याकुळ झाले होते आणि स्वयंपाकघरात जाऊन उरलेली एखादी पोळी मिळते का हे शोधत होते. अचानक माझी सासू तिथे आली आणि ओरडू लागली, चोर कुठली? आता चोऱ्या करायला लागलीस होय? मी तुला बजावून सांगितलं होतं ना, मला विचारल्याशिवाय अन्नाला हात लावायचा नाही. मी अतिशय केविलवाण्या सुरात म्हणाले, आई, काल रात्रीपासून मी भुकेली आहे. काम करून करून माझे पाय गळून गेलेत. थोडंसं जेवण द्या, देव तुमचं भलं करेल.
सासूने माझ्या हातातील पोळीचा तुकडा हिसकावून घेतला आणि तो कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला. ती म्हणाली, हे मी कुत्र्याला टाकेन, पण तुला देणार नाही. फुकटच्या पोळ्या तोडायची सवय झालीये तुला. दिवसभर रडवेला चेहरा घेऊन फिरत असतेस. तेवढ्यात माझी नणंद रोहिणी सुद्धा जांभळं देत तिथे आली आणि आपल्या आईला म्हणाली, मम्मी, रात्री हा काय गोंधळ लावला आहेस? सासू म्हणाली, ही चोरटी मध्यरात्री स्वयंपाकघरातून अन्न चोरत होती. रोहिणी म्हणाली, अरे मम्मी, बघ ना, बिचारी किती बारीक झालीये. जर जेवण मागत आहे तर देऊन टाक ना थोडं. सासू म्हणाली, तू गप्प बस आणि जाऊन झोप. ती म्हणाली, ठीक आहे, मी चालले, आणि तिथून निघून गेली. सासूने मला डाफरत म्हटलं, चालती हो माझ्या नजरेसमोरून. त्या रात्री मला उपाशी पोटी झोपावं लागलं. त्यांचे शब्द, त्यांच्या आठवणी मला सारख्या छळत होत्या. ते जर आज असते तर त्यांनी मला कधीच उपाशी झोपू दिलं नसतं. मी ढसढसा रडत देवाकडे तक्रार करत होते, हे ईश्वरा, एक तर मला हा सगळा त्रास सहन करण्याची ताकद दे, नाहीतर मला तुझ्याकडे तरी बोलावून घे. दुसऱ्या दिवशी समजलं की नंदोई आमच्या घरी येणार आहे. त्यांच्या लग्नाच्या वेळी मी त्यांची फक्त एक झलक पाहिली होती. सासूने पुन्हा माझ्यासमोर बोट नाचवत मला ताकीद दिली, लक्षात ठेव, त्यांच्या समोर अजिबात यायचं नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आणि हो, जावई बापूंच्या पाहुणचारात कोणतीही कमतरता राहता कामा नये. घराचा कानाकोपरा स्वच्छ कर आणि लवकर चांगलं जेवण तयार कर. घर अगदी आरशासारखं स्वच्छ दिसलं पाहिजे. कुठे थोडी जरी धूळ दिसली तर लक्षात ठेव, मी दिवस रात्र एक करून संपूर्ण घर स्वच्छ केलं. गालीचे धुवून काढले, पडदे बदलले आणि फर्निचर घासून पुसून चमकून टाकलं. माझा नंदोई विलास येण्याच्या एक दिवस आधी सासूने मला पुन्हा आपल्या खोलीत बोलावलं. तिच्या चेहऱ्यावर एक अजबच कठोरपणा होता. ती म्हणाली, राधिका, उद्या जावई बापू येतील. मी विचार केला की तू माझ्या जावयाची आणि मुलीची सुख बघून जळशील, कारण जी स्वतःच्या नवऱ्याची झाली नाही ती आपल्या नंदेचं तरी कसं चांगलं बघेल. तिचं हे बोलणं ऐकून माझं काळीज धस्त झालं. ती नक्की काय म्हणू इच्छिते हे मला समजलं नाही. मी घाबरत घाबरत विचारलं, आई, मला काही समजलं नाही. सासूने तिरस्काराने तोंड फिरवलं आणि म्हणाली, सरळ सोपं आहे. मला मुळीच वाटत नाही की तुझ्या या सुंदर चेहऱ्यामुळे माझ्या जावयाचं लक्ष विचलित व्हावं आणि माझ्या मुलीचा संसार खराब व्हावा. माझी मुलगी तशीही तुला पसंत करत नाही. कालपासून ती खूप अस्वस्थ आहे आणि सारखी म्हणते की राधिका या घरात आहे तर ती तिच्या नवऱ्यासमोर नक्कीच येईल. मी रडवली होऊन विचारलं, पण आई, मग मी कुठे जाणार? हे माझं घर आहे, माझ्या पतीचं घर आहे. त्यांनी मला सांगितलं होतं की मी याच घरात राहीन. माझ्या सासूनं तिरस्काराने हसत म्हटलं, तो मरून गेला आणि त्याच्या गोष्टीही त्याच्यासोबत संपल्या आहेत. हे घर माझ्या पतीचंही आहे. यावर फक्त माझा आणि माझ्या मुली आणि जावयाचा हक्क आहे. तुला आजच्या आज इथून बाहेर पडावं लागेल. मी तिच्या पाया पडले, रडू लागले आणि गयावया करू लागले. आई, असा अन्याय करू नका. माझे मामा मामी मला कधीच परत स्वीकारणार नाहीत. या जगात माझा कुठेच थारा नाहीये. मी तुमच्या घराची नोकरानी बनून राहीन. मी जावई बापूंच्या समोर कधीच येणार नाही. मला घराच्या एखाद्या कोपऱ्यात पडून राहू द्या. माझ्या सासूने निर्दयीपणे मला लाथ मारली आणि म्हणाली, मागे हो, हे नाटक बंद कर. नोकरानी बनून राहणार म्हणजे? जर नोकरानी ठेवायचीच असेल तर तिला पगार द्यावा लागेल आणि तुला ठेवलं तर तुझं हे अपशकुनी रूप सहन करावं लागेल. माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मी कोणताही धोका पत्करू शकत नाही. तुझं सामान उचल आणि निघ आत्ताच्या आत्ता. तिने माझा हात धरला आणि फरफटत मला बाहेरच्या दरवाजापर्यंत आणलं. मी रडत राहिले, ओरडत राहिले, पण तिच्या मनात माझ्यासाठी थोडीही दया आली नाही. तिने माझी कपड्यांची ती छोटीशी गाठोडी गल्लीत फेकून दिली आणि मला धक्का देऊन दरवाजा जोरात बंद केला. मी बाहेर गल्लीतल्या धुळीत पडले होते. माझे गुडघे सोलपटले होते. दुपारचं कडक ऊन माझ्या डोक्यावर होतं आणि मी अनवाणी पायाने त्या रस्त्यावर बसून राहिले होते. माझ्यासमोर तेच मुख्य दार बंद होतं, जे काही वेळापूर्वी माझं हक्काचं घर होतं. मी उठले आणि तो दरवाजा जोराने वाजवायला सुरुवात केली. आई, आई, दरवाजा उघडा. मी कुठे जाऊ? मला असं एकटं सोडून बाहेर काढू नका. कोणीतरी तरी माझी हाक ऐका. दीदी, तुम्ही तरी आईंना समजावून सांगा. मी जावई बापूंच्या समोर कधीच येणार नाही. मी कित्येक तास तिथे उभे राहिले,
ओरडून ओरडून माझा गळा बसला होता आणि डोळ्यातले अश्रूही सुकले होते. गल्लीतले लोक तिथून ये जा करत होते, पण सगळेजण फक्त उभे राहून तमाशा पाहत होते. काही बायका खिडक्यांमधून डोकावून बघत होत्या. सासूचा स्वभाव कसा आहे हे गल्लीतल्या सगळ्यांना ठाऊक होतं, म्हणूनच माझ्या बाजूने बोलण्याची किंवा मध्ये पडण्याची हिंमत कोणीच करत नव्हतं. संध्याकाळ होत आली होती. तेवढ्यात गल्लीतले एक वृद्ध आजोबा तिथून चालले होते. त्यांनी मला दारात असं रडताना पाहिलं तेव्हा त्यांचे पाय थबकले. त्यांना बघून आजूबाजूला आणखी काही लोक गोळा झाले. त्यांनी अतिशय आपुलकीनं विचारलं, काय झालं बाळा, काय भानगड आहे, तू अशी बाहेर का बसली आहेस? मी हुंदके देत त्यांना सगळी हकीकत सांगितली. ते ऐकून लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. लोक म्हणू लागले, हा तर फार मोठा अन्याय आहे. एक विधवा मुलीला असं घरातून कसं काय हकलवून देऊ शकतात? या सासूला देवाचे तरी भय आहे की नाही? त्या आजोबांनी पुढे होऊन दरवाजाची कडी वाजवली. बऱ्याच वेळानंतर दरवाजा उघडला. माझी सासू रागाने फणफणत बाहेर आली आणि म्हणाली, काय तमाशा लावलाय तुम्ही लोकांनी? माझ्या घरच्या भानगडीत टांग अडकण्याची तुम्हा कोणालाच गरज नाहीये. त्यावर आजोबांनी अतिशय गंभीर होऊन म्हटलं, हा तुमच्या घराचा वैयक्तिक प्रश्न उरलेला नाहीये, हा निव्वळ अन्याय आहे. ही मुलगी तुमच्या दिवंगत मुलाची पत्नी आहे, तिची विधवा आहे, तिचाही या घरावर पूर्ण हक्क आहे. तुम्ही हिला असं रस्त्यावर कसं काय सोडू शकता? जर तुम्ही हिला घरात घेतलं नाही तर आम्हाला पोलिसांना बोलावं लागेल. पोलिसांचं नाव ऐकताच माझ्या सासूच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. ती चांगलं जाणून होती की ती माझ्या पतीची पेन्शन बेकायदेशीररित्या स्वतः लाटत आहे आणि जर ही गोष्ट बाहेर आली तर खूप मोठ्या संकटात सापडू शकते. तिने लगेच आपला सूर बदलला आणि त्या आजोबांना म्हणाली, भाऊसाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी हिला घरातून कायमचं काढत नव्हते. बस घरात जरा जागा कमी आहे. माझे जावई बापू येत आहेत आणि नंतर आणखीही पाहुणे येणार आहेत, म्हणूनच मला वाटत होतं की हिने काही दिवसांसाठी दुसरीकडे कुठेतरी राहायला जावं. त्यावर आजोबा म्हणाले, असं असेल तर मग तूच हिच्या राहण्याची दुसरी काहीतरी सोय कर. ही मुलगी जाणार तरी कुठे? या जगात हिचं असं म्हणायला कोणी जिवंत उरलेलं नाहीये. माझी सासू काही क्षण विचार करत राहिली. तेवढ्यात माझ्या नंदेने तिला काहीतरी इशारा केला. तोच सासूच्या डोळ्यात एक अजब चमक आली. ती म्हणाली, ठीक आहे, जर तुम्ही लोक एवढा हट्टच करत आहात तर मी हिला छप्पर द्यायला तयार आहे, पण ही माझ्या या घरात राहणार नाही. माझ्या पतीचं ते जुनं घर जे गावाबाहेर आहे तिथे जाऊन हिला राहावं लागेल. हे ऐकून तिथल्या लोकांमध्ये एकदम शांतता पसरली. ते जुनं घर ज्याच्याबद्दल सांगितलं जायचं की तिथे भुताटकीचा वावर आहे, ते कित्येक वर्षापासून ओसाड पडलं होतं. तिथे रात्रीची गोष्ट तर दूरच, पण दिवसा सुद्धा जायची कोणाची हिंमत होत नव्हती. एका बाईनं घाबरत घाबरत म्हटलं, ते घर तर पूर्णपणे पडकं झालंय. तिथे जंगली जनावरही राहतात. ही एकटी मुलगी तिथे कशी राहणार? माझ्या सासूने आपले खांदे उडवत म्हटलं, माझ्याकडे तर ती एकच जागा आहे. राहायचं असेल तर राहील, नाहीतर तिच्या मर्जीने कुठेही चालती व्हावी. मी माझ्या या नव्या कोऱ्या घरात हिचा अपशकुनी चेहरा सहन करू शकत नाही. हा माझा शेवटचा निर्णय आहे. त्या आजोबांनी आणि गल्लीतल्या लोकांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत माझ्याबद्दल सहानुभूती तर होती, पण सासूसोबत जास्त वाद घालण्याची कोणाचीच तयारी नव्हती. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. मामांच्या घरी परत जाण्याचा अर्थ स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं आणि रस्त्यावर राहण्याचा अर्थ इज्जत गमावून मरण्यासारखं होतं. मी माझे अश्रू पुसले आणि खिन्न आवाजात म्हणाले, मला मंजूर आहे, मी तिथेच राहीन. माझ्या सासूच्या ओठावर एक क्रूर हसू उमटलं. ती म्हणाली, खूप छान, चल आत्ताच माझ्यासोबत. मी तुला तिथे सोडून येते. नंतर म्हणू नकोस की मी तुला थारा दिला नाही. तिने माझा हात घट्ट पकडला आणि मला घेऊन ती गावाबाहेरच्या दिशेनं चालू लागली. संध्याकाळचा अंधार आता गडद होत चालला होता. आम्ही वस्तीपासून बरेच दूर आलो होतो. रस्त्याने जाणारे लोक आमच्याकडे वळून वळून पाहत होते, पण कोणीही मदतीसाठी पुढे आलं नाही. काही वेळातच आम्ही त्या जुन्या वाड्यासमोर उभे होतो. ती एक अतिशय जुनी पडकी इमारत होती. तिच्या उंच उंच भिंती जागोजागी खचल्या होत्या. लाकडाचा एक दरवाजा एका बाजूला कललेला होता आणि त्याच्या आजूबाजूला उगवलेली काटेरी झुडपं तिथल्या भयानपणाची साक्ष देत होती.
सासूने मला आत ढकललं. मी अडखळत तिथल्या अंगणात पडले. तिथे सगळीकडे सुकलेली पानं आणि कचरा पसरलेला होता. ती माझ्याकडे बघून म्हणाली, हे बघ, आता माझ्या घराकडे भटकण्याची अजिबात गरज नाहीये. माझ्या मुलाची पेन्शन मला मिळत राहील तर मी महिन्यातून एकदा तुला कसं तरी रेशन पाठवून देत जाईन आणि जर जास्त तोंड चालवलंस तर तेही बंद करून टाकेन, लक्षात ठेव. तिने एवढं म्हटलं आणि ती मागे वळून तरातरा निघून गेली. मी उठले आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करा. आई, आई, मला इथे एकटीला खूप भीती वाटते. इथे आसपास कोणीच नाहीये. पण ती थांबली नाही. जाता जाता ती फक्त इतकंच म्हणाली, आता या जगात तुझं असं कोणीच उरलेलं नाहीये, त्यामुळे भीतीची सवय करून घे. ती बघता बघता त्या काळोखात गायब झाली आणि मी त्या ओसाड भयान वाड्याच्या अंगणात एकटीच उभी राहिले. वाऱ्यामुळे तिथले दरवाजे खडखडत होते आणि असं वाटत होतं की त्या भिंतींमधून कोणीतरी चोरून माझ्याकडे पाहतंय. रात्रीचा गडद अंधार आता सगळीकडे पसरला होता आणि त्या ओसाड वाड्याची ती भयानक शांतता माझ्या काळजाचा ठोका चुकवत होती. चारी बाजूना उंच उंच भिंती होत्या ज्या जागोजागी खचल्या होत्या आणि तिथून वरचं काळं शिवार डोकावत होतं. वारा जेव्हा त्या खचलेल्या भिंतीच्या फटीमधून आणि भोकांमधून वेगानं जायचा तेव्हा असा काही साय साय आवाज यायचा, जणू कोणीतरी मोठ्याने रडतंय. मी अंगणाच्या अगदी मध्यभागी उभी होते आणि भीतीमुळे माझे पाय जणू जमिनीला खिळले होते. ते जागचे हलतही नव्हते. मी घाबरतच एका जुन्या भिंतीचा आडोसा घेतला आणि तिथेच जमिनीवर थपकून बसले. माझ्या डोक्यात लहानपणीच्या त्या सगळ्या गोष्टी फिरू लागल्या ज्या माझे आई वडील मला ऐकवायचे की अशा ओसाड आणि पडक्या घरांमध्ये भूत प्रेतांचा वावर असतो. पण दुसऱ्या क्षणी जेव्हा मला माझ्या सासूचा तो क्रूर चेहरा आठवला तेव्हा मला जाणीव झाली की माणसाचा छळ आणि अमानुषपणा हा भूतप्रेतांच्या भीतीपेक्षाही कितीतरी पटीने जास्त भीतीदायक असतो. मी माझ्या गुडघ्यांमध्ये डोकं खुपसलं आणि ढसढसा रडू लागले. कुठे निघून गेलात हो तुम्ही? बघा तुमच्या राधिकाची काय अवस्था झालीये. तुम्ही तर म्हणायचा ना की मी तुमची जबाबदारी आहे, मग मला अशा परिस्थितीत एकटीला सोडून का गेलात? माझा तो रडण्याचा आवाज त्या ओसाड वाड्यात घुमला आणि प्रतिध्वनी होऊन परत माझ्याकडेच आला. माझी हाक ऐकणारं तिथं दुसरं कोणीच नव्हतं. ती भयानक रात्र मी कशी तरी जागून आणि भीतीच्या सावटाखाली काढली. कधी एखादा जंगली जनावर ओरडायचा तर कधी कशाची तरी सळसळ व्हायची आणि ती सुरसुराट ऐकून माझं काळीज थेट गळ्याशी यायचं. मी रात्रभर फक्त देवाला आळवत राहिले, त्याचं नाव घेत राहिले. जेव्हा सकाळचा सूर्य उगवला तेव्हा त्याच्या कोवळ्या उन्हाने माझी भीती थोडी कमी केली खरी, पण माझ्या समोर एक नवीनच संकट आणून उभा केलं. भुकेनं माझ्या पोटात कावळे ओरडत होते. काल दुपारपासून मी अन्नाचा एक कणही खाल्ला नव्हता. मी उठले आणि वाड्याचा अंदाज घेऊ लागले. हे खरोखरच एक खूप जुनं आणि मोठं घर होतं. मी ऐकलं होतं की हा वाडा ज्याचा होता तो माणूस खूप श्रीमंत होता. माझ्या सासऱ्याने हा वाडा विकत नक्कीच घेतला होता, पण माझी सासू आणि तिचं कुटुंब या घरात कधीच राहायला आलं नाही. कारण गावातील लोक आधीपासूनच सांगायचे की या घरातून अजब गजब आणि भीतीदायक आवाज येतात आणि इथे कुठल्या तरी आत्म्याचा वावर आहे. बस याच कारणामुळे माझी सासू इथे राहायला कधीच तयार झाली नव्हती. त्यांनी शहरात एक छोटंसं घर घेतलं होतं जिथे ती आपल्या कुटुंबासोबत राहायची आणि ते घर त्यांनी असंच बंद करून ठेवलं होतं. माझ्या सासऱ्यांनी कित्येकदा हा वाडा विकण्याचा प्रयत्न केला होता, पण इथल्या अफवांमुळे कुणीही हा वाडा विकत घ्यायला तयार होत नव्हतं. तिथल्या खोल्यांमध्ये जागोजागी धुळीचं साम्राज्य होतं आणि छताला कोळ्यांची मोठी मोठी जळमटं लटकत होती. एका खोलीत मला एक तुटलेली खाट आणि लाकडाचं एक जुनं टेबल दिसलं. त्या टेबलावर मातीचा जाड थर साचला होता आणि बाजूला एका कोपऱ्यात काही मातीची भांडी आणि एक जुनी वस्तू पडलेली होती. कदाचित हे त्या लोकांचं सामान असावं जे कित्येक वर्षापूर्वी इथं राहत होते. मी विचार केला की आता इथे हातावर हात धरून बसून काहीच होणार नाही. जर जिवंत राहायचं असेल तर या पोटाची आग विझवावीच लागेल. सासूने म्हटलं होतं खरं की ती महिन्याला रेशन पाठवून देईल, पण तिच्या शब्दांवर विश्वास ठेवणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा होता. आता जे काही करायचं होतं ते मला स्वतःलाच करावं लागणार होतं. मी माझी ओढणी व्यवस्थित केली आणि हिंमत एकवटून त्या वाड्याच्या बाहेर पडले. गावातील गल्लीबोळांमध्ये आता लोकांची ये-जा सुरू झाली होती. मी ज्या गल्लीतून जायचे तिथे लोक माझ्याकडे वळून वळून पाहत होते आणि कुजबुज करत होते. अरे,
ही तीच आहे ना जी त्या गावाबाहेरच्या खतरनाक भूतवाड्यात राहते. तिच्या सासूने तिची हक्कलपट्टी केली आहे घरातून. दुसरी म्हणायची, हो ऐकले मी, अपशकुनी आहे, नवऱ्याला खाऊन बसली. हिच्यासाठी तो पडका वाडाच लायकीचा आहे. त्यांच्या या टोमण्यांवर मी माझ्या मनाचे कान बंद करून घेतले. मी तशीच चालत चालत एका मोठ्या घराच्या दारापाशी पोचले. ते एका मोठ्या जमीनदाराचं घर वाटत होतं. मी दरवाजा वाजवला तेव्हा एका वयस्कर नोकरानीनं दार उघडलं आणि म्हणाली, काय पाहिजे? काही मागायला आलीस का? पुढे जा. मी म्हणाले, मी काही मागायला आले नाहीये, मला काम हवं आहे. घराची साफसफाई, भांडी धुणं, मी सगळी कामं अगदी व्यवस्थित करते. मला प्लीज काहीतरी काम द्या. त्या नोकरानीने मला वरून खालीपर्यंत निहाळलं आणि आत आवाज दिला, मालकीनबाई, एक मुलगी काम मागायला आलीये. आतमधून एक भारदस्त बाई बाहेर आली. तिच्या गळ्यात सोन्याची साखळी आणि हातामध्ये अंगठ्या चमकत होत्या. तिने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि विचारलं, कोण आहेस ग तू? कुणाची मुलगी? मी नजर खाली झुकवून उत्तर दिलं, माझं नाव राधिका आहे. मी त्यांची पत्नी आहे, ज्यांचा काही दिवसापूर्वी अपघातात. माझं बोलणं अजून पूर्णही झालं नव्हतं तोच त्या बाईचा चेहरा एकदम कडक झाला. ती रागाने म्हणाली, अच्छा, तर तू ती आहेस होय? अरे रे, फारच अशुभ झालं. सकाळी सकाळी हिचं तोंड बघावं लागलं. कोणास ठाऊक आजचा दिवस कसा जाईल. ए पोरी, आम्ही तुझ्याबद्दल सगळं ऐकून आहोत. ज्या नवऱ्याने तुला आश्रय दिला, तू त्यांच्यासाठी काळ ठरलीस. माझ्या घरात लहान लहान मुली आहेत. तुझी ही अपशकुनी पावलं मी माझ्या घरात पडू देणार नाही. चालती हो इथून. तिने नोकरानीला इशारा केला आणि माझ्या तोंडावर धाडकन दरवाजा बंद केला. मी पूर्णपणे सुन्न झाले होते. पतीच्या जाण्याचं दुःख काय कमी होतं की आता लोकही मला गुन्हेगार आणि अपशकुनी समजू लागले होते. पण मी तरीही हिंमत हरली नाही. मी दुसऱ्या एका घराचं दार ठुठवलं. तिथेही मला असंच अपमानकारक उत्तर मिळालं. तिसऱ्या घराच्या दारातूनही मला धुडकावून लावण्यात आलं. आता दुपारचं ऊन थेट माझ्या डोक्यावर आलं होतं. भुकेने आणि पैशाअभावी माझी अवस्था फार वाईट झाली होती. मला असं वाटत होतं की मी आता रस्त्यावरच चक्कर येऊन पडणार. अख्खं गाव जणू माझ्या विरोधात उभं ठाकलं होतं. कोणीही मला काम द्यायला तयार नव्हतं. मी पूर्णपणे थकून भागून एका भिंतीच्या आडोशाला बसले आणि माझ्या गालावरून अश्रू वाहू लागले. हे ईश्वरा, ही कसली परीक्षा आहे? प्रामाणिकपणे इज्जतीची भाकर कमावणं सुद्धा गुन्हा झालाय का? मग मी काय चोऱ्या करू की भीक मागू? मी हात विचार करत बसले होते. तेवढ्यात समोरच्या घराचा दरवाजा उघडला आणि एक बाई बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर एक कडकपणा होता, पण डोळ्यात ती तिरस्कार नव्हता जी बाकीच्या लोकांच्या डोळ्यात दिसत होता. तिने माझ्याकडे पाहिलं. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तू काम शोधत आहेस ना? मी तुला बऱ्याच घरातून रिकाम्या हाताने परतताना पाहिलंय. मी लगेच माझे अश्रू पुसले आणि उभं राहून म्हणाले, हो, मला कामाची खूप गरज आहे. मी खूप कष्टाळू आहे. तुम्ही सांगाल ते काम मी करेन. त्या बाईने तिचं नाव शिल्पा असं सांगितलं. ती गावातील एक शिंपीण होती आणि एकटीच राहायची. ती म्हणाली, हे बघ पोरी, मी काही श्रीमंत नाहीये. माझं घरही छोटंच आहे. मला घरची साफसफाई आणि कपडे धुण्यासाठी कोणाच्या तरी मदतीची गरज असते, कारण आता माझ्या कमरेत खूप दुखतं. पण मी तुला जास्त पैसे देऊ शकणार नाही. मी अगदी काकुळतीला येऊन म्हणाले, शिल्पा वहिनी, मला पैशांची एवढी काळजी नाहीये. मला फक्त 2 वेळच्या अन्नाची भ्रांत आहे. तुम्ही मला फक्त 2 वेळची भाकर दिली तरी चालेल आणि वरून जे काही थोडेफार पैसे देऊ शकाल ते मी ठेवून घेईन. माझी ती लाचारी पाहून शिल्पा वहिनीने थोडा विचार केला आणि मान डोलावत म्हणाली, ठीक आहे, पण कामात अजिबात चालढकल चालणार नाही. सकाळी सूर्य उगवायच्या आत तुला यावं लागेल आणि संध्याकाळपर्यंत काम करावं लागेल. जर एक दिवस जरी सुट्टी घेतली तर मी तुला कामावरून कायमची काढून टाकेन. मला तर जणू बुडत्याला काठीचा आधार मिळाला होता. मी लगेच होकार दिला आणि म्हणाले, मी उद्या सकाळीच कामावर हजर होईन. देव तुमचं भलं करो. मी परत त्या वाड्याच्या दिशेने निघाले. माझं पोट अजूनही रिकामं होतं, पण मनामध्ये आशेचा एक किरण जागा झाला होता. वाटेत मला एक पाण्याचा नळ दिसला. तिथे पोटभर पाणी पिऊन मी माझ्या पोटाची आग विझवली आणि वाड्यात आले. दुसऱ्या दिवसापासून माझ्या एका नवीन आयुष्याची सुरुवात झाली. मी सकाळी सणसणीत उठायचे आणि 6 वाजायच्या आत शिल्पा वहिनीच्या घरी पोचायचे. तिथे काम मात्र खूप असायचं.
ती माझ्याकडून संपूर्ण घराची साफसफाई करून घ्यायची, कपड्यांचे मोठे मोठे ढीग धुवायला द्यायची आणि स्वतः दिवसभर मशीनवर शिवणकाम करत बसायची. दुपारी ती मला रात्रीची उरलेली पोळी आणि थोडं लोणचं द्यायची, पण भुकेलेल्या माणसासाठी ते जेवण एखाद्या पक्वान्नापेक्षा कमी नव्हतं. मी ते आनंदाने खायचे आणि देवाचे आभार मानायचे. दिवसामागून आठवडे आणि आठवड्यांमागून महिने सरत चालले होते. या संपूर्ण काळात माझ्या सासूने एकदाही मागे वळून माझी चौकशी केली नव्हती. आता मीही त्यांच्याकडून असलेली सगळी आशा सोडून दिली होती. शिल्पा वहिनींचं वागणंही काही फारसं मऊ नव्हतं. कामात जरा जरी चूक झाली तरी त्या मला कडक शब्दात सुनावत असत. राधिका, माझी साडी नीट धुतली नाहीस, साबणाचे पैसे काय वाया घालवण्यासाठी देते का मी? पुन्हा धुवून आणती. मी गुपचूप पुन्हा कपडे धुवायला बसायचे. डिटर्जंट पावडर आणि साबणामुळे माझे हात खराब झाले होते, बोटांना चरे पडले होते. जेव्हा जखमांना साबण लागायचा तेव्हा माझा जीव नुसता व्याकुळ व्हायचा, पण मी तोंडातून चकार शब्दही काढत नव्हते. मी चांगलं जाणून होते की जर हे काम केलं तर मी भुकेनं मरून जाईन. संध्याकाळी जेव्हा मी परत माझ्या वाड्यात यायचे तेव्हा माझं संपूर्ण शरीर ठणकत असायचं. पण एक अजब गोष्ट अशी होती की तो ओसाड आणि भीतीदायक वाडा आता मला आपला वाटू लागला होता. तिथे मला टोमणं मारणारं कोणी नव्हतं की मला कोणी अपशकुनी म्हणणारं नव्हतं. मी त्या जुन्या टेबलापाशी बसायचे आणि दिवसभराचा थकवा घालवायचे. मी त्या वाड्यातील एक खोली राहण्यालायक बनवून घेतली होती. ती जुनी खाट मी कशी तरी नीट केली होती आणि टेबल स्वच्छ करून त्यावर पाण्याचा जग ठेवून दिला होता. पावसाळ्याचे दिवस सुरू होत होते. आभाळात वारंवार काळे ढग दाटून येत. मला भीती वाटायची, कारण वाड्याचं छत जागोजागी गळत होतं आणि भीती खूप कुमकुवत झाल्या होत्या. एक दिवस शिल्पा बहिणीच्या घरी खूप काम होतं, कारण त्यांच्याकडे पाहुणे आले होते. भांडी घासता घासता मला रात्रीचे 9-9:30 वाजले. बाहेर वादळी वारा सुटला होता. मी घाबरत घाबरत विचारलं, वहिनी, मी निघू आता? बाहेर हवामान खूप खराब झालंय. शिल्पा वहिनीने खिडकी बाहेर पाहिलं आणि म्हणाली, हो जा, पण उद्या सकाळी लवकर ये, पाहुण्यांचा नाश्ता बनवायचा आहे. मी धावत्या पावलांनी वाड्याच्या दिशेने पळाले. वारा इतका जोराचा होता की माझे पाय जमिनीवर टिकत नव्हते. मी जशी वाड्यात पोहोचले तसा पावसाचा पहिला थेंब माझ्या चेहऱ्यावर पडला. मी लगबगीनं मुख्य दरवाजा बंद केला आणि आतून कडी लावून घेतली. बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता. विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाने तो जुना वाडा पार हादरून गेला होता. मी माझ्या खोलीत येऊन बसले. छतातून पाणी टपकत होतं, म्हणून मी जमिनीवर जागोजागी भांडी ठेवून दिली, जेणेकरून फरशी ओली होणार नाही. अचानक वीज खूप जोरात कडडली आणि संपूर्ण खोली प्रकाशाने उजाळून निघाली. त्यावेळी मला भिंतींमधून एक वेगळा आवाज येऊ लागला. तो आवाज विटा सरकण्याचा होता. माझं काळीज धडधडू लागलं. कुठे हे छप्पर कोसळणार तर नाही ना? मी मनोमन देवाचा धावा करू लागले. बाहेरचं वादळ थांबायचं नाव घेत नव्हतं. वाऱ्यामुळे दरवाजा आणि खिडक्या जोराने आदळत होत्या. मला असं वाटत होतं की आजची रात्र ही माझ्या आयुष्यातली शेवटची रात्र ठरणार. मी पाहिलं की खोलीच्या एका भिंतीला मोठी चीर पडत चालली आहे. ही तीच भिंत होती ज्याला टेकवून ते जुने लाकडी टेबल ठेवलं होतं. त्या चिरीमधून बाहेरचं पाणी आत येत होतं आणि तिथली माती अगदी मऊ पडली होती. मी भीतीनं खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन स्वतःला आखडून घेतलं. मला त्यांची खूप आठवण येत होती. आज जर ते जिवंत असते तर मला या वादळाचा सामना असा एकटीने करावा लागला नसता. अचानक एक खूप मोठा धमाका झाला. जणू काहीतरी वरून खाली कोसळलं होतं. माझ्या तोंडातून एक किंकाळी निघाली आणि मी भीतीनं माझ्या कानांवर हात ठेवले. खोलीत धुळीचं आणि मातीचं साम्राज्य पसरलं. मला काहीच ऐकू येत नव्हतं. फक्त ढिगारा कोसळण्याचा मोठा आवाज येत होता. माझा श्वास काही क्षण रोखला गेला होता. मी जिवंत आहे का? मी माझे हातपाय हलवून पाहिलं. मी सुखरूप होते, पण ज्या भिंतीची मला भीती वाटत होती ती माझ्या डोळ्यांसमोर कोसळली होती. तिथे माती आणि विटांचा मोठा ढिगारा साचला होता. पावसाचं पाणी आता थेट खोलीच्या आत येत होतं. मी रात्रभर त्या कोपऱ्याशी तशीच बसून राहिले. डोळ्याला डोळा लागण्याचा प्रश्नच नव्हता. मी फक्त सकाळ होण्याची वाट पाहत होते, जेणेकरून उजेड झाल्यावर नक्की किती नुकसान झाले हे पाहता येईल. सकाळच्या पहिल्या किरणासोबत पाऊस थांबला.
मी हिम्मत करून उठले आणि त्या कोसळलेल्या भिंतीपाशी आले. तिथे माती आणि विटांचा मोठा ढीग लागला होता. मला हा सगळा ढीग बाजूला करावा लागणार होता, कारण खोलीतून बाहेर पडण्याचा रस्ता या ढिगाऱ्यामुळे बंद झाला होता. मी माझी ओढणी कमरेला घट्ट बांधली आणि तो मातीचा ढीग बाजूला करायला सुरुवात केली. पावसामुळे ती माती खूप ओली आणि जड झाली होती. काम करता करता माझे हातही मातीने पूर्ण माखले होते. मी एक एक करून विटा उचलून बाजूला ठेवत होते. तितक्यात अचानक माझा हात एका कडक वस्तूशी थबकला. ती नक्कीच वीट नव्हती. मी आजूबाजूची माती हाताने खरडून काढली तेव्हा मला तिथे मातीचे एक छोटंसं मडकं दिसलं. त्याचं तोंड कापडाने आणि मातीनं घट्ट बंद करण्यात आलं होतं. ते बघून माझ्या काळजाचा ठोका चुकला. मला अचानक आठवलं की कित्येक वर्षापूर्वी हा वाडा एका श्रीमंत माणसाचा होता. त्यांच्याबद्दल माझ्या पतीने मला सांगितलेल्या गोष्टी एकाएकी माझ्या डोक्यात फिरू लागला. माझे हात थरथरू लागले. मी सावध होऊन आजूबाजूला पाहिलं, पण तिथे माझ्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. फक्त मी आणि तो ओसाड वाडा. मी अगदी जपून ते गाडगं मातीतून बाहेर काढलं. ते वजनाला खूप जड होतं. ते हातात घेताच माझा दिवसभराचा सगळा थकवा कुठल्या कुठे गायब झाला आणि मनात आशेचा एक नवा किरण पेटला. मी थरथरत्या हातांनी त्या गाडग्यावरची माती साफ केली आणि विचार करू लागले, जर यात सोनं निघालं तर माझं नशीबच बदलून जाईल. कारण माझ्या पतीनं मला सांगितलं होतं की या वाड्यात राहणारा माणूस काही साधासुद्धा माणूस नव्हता. त्याच्याकडे इतकी अफाट संपत्ती होती की सगळ्यांची नजर त्याच्या धनावर असायची. पण एक दिवस काही डाकू इथे आले. त्यांनी या वाड्यातील सगळा पैसा आणि दागदागिने लुटले आणि इथल्या संपूर्ण कुटुंबाची निघृण हत्या केली. ते डाकू कोण होते आणि लुटून कुठं गायब झाले याचा पत्ता आजपर्यंत कोणालाच लागला नाही. पण तेव्हापासून अशी अफवा होती की त्याच मृत लोकांचे आत्मे अजूनही या वाड्यात भटकत आहेत. सुरुवातीला मला खूप भीती वाटली होती, पण इथे आल्यापासून मला असं कधीच जाणवलं नाही की कुणाचा आत्मा इथे भटकतोय. कारण आधीच मी या जगातील जिवंत माणसांच्या हाताने खूप छळले गेले होते. त्यामुळे आता कोणाचा आत्मा मला काय त्रास देणार. मला वाटलं की कदाचित त्या श्रीमंत लोकांनी आपली थोडीफार संपत्ती डाकूच्या भीतीने स्वतःच्याच घरात कुठेतरी लपवून ठेवली असावी. मी विचार केला की जर या गाडग्यात सोनं किंवा पैसे निघाले तर माझं नशीबच बदलून जाईल. मला कोणासमोर हात पसरण्याची गरज उरणार नाही. लोकांचे टोमणे ऐकावे लागणार नाहीत आणि शिल्पा वहिनीच्या घरी जाऊन धुणे भांडीही करावी लागणार नाहीत. पण लगेच मनात एक धास्ती भरली की जर यात दुसरं काही निघालं तर माझं काय होईल. मी एक मोठा श्वास घेतला आणि ते गाडगं दोन्ही हातात घट्ट धरलं. माझं भविष्य जणू त्या गाडग्यात बंद होतं. उजेडात नीट पाहता यावं आणि माझ्या नशिबात काय चाललंय हे कळू शकावं म्हणून मी ते घेऊन खोलीच्या बाहेर आले. माझे हात थरथरत होते आणि माझ्या काळजाचे ठोके मला माझ्याच कानात हातोड्यासारखे वाजत होते. मातीनं घट्ट बंद केलेलं त्या गाडग्याचं तोंड माझ्या समोर होतं. मी धीर धरला आणि थरथरत्या हाताने त्यावर लावलेलं मातीचं सील तोडण्याचा प्रयत्न करू लागले. माझ्या डोक्यात वडिलांनी लहानपणी सांगितलेली ती गोष्ट फिरत होती. ते म्हणायचे की जुन्या काळात जेव्हा लोकांकडे अफाट संपत्ती असायची तेव्हा डाकूंच्या भीतीने लोक आपले पैसे आणि दागिने जमिनीखाली किंवा भीमध्ये लपवून ठेवायचे. म्हणूनच मला पूर्ण खात्री होती की आता माझे गरिबीचे आणि दुर्दैवाचे दिवस संपणार आहेत. या गाडग्यात नक्कीच सोन्याची नाणी असणार जी माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील. शेवटी त्या गाडग्याचं तोंड उघडलं. मी माझे डोळे बंद करून देवाची प्रार्थना केली. मग हळूच माझा हात त्या गाडग्याच्या आत टाकला. पण माझ्या बोटांना कुठल्याही धातूऐवजी काहीतरी सुकलेली आणि खडबडीत वस्तू जाणवली. मी झटकन माझा हात बाहेर काढला आणि ते गाडगं उलट करून पाहिलं तर माझे डोळे पाहतच राहिले. त्यात सोन्याची नाणी नव्हतीच, तर जुनं सुकलेलं गवत आणि भुसा बाहेर पडत होता. हा माझ्यासोबत कसला क्रूर विनोद आहे. माझ्या तोंडातून नकळत हे शब्द बाहेर पडले. माझ्या सगळ्या आशा क्षणात धुळीला मिळाल्या होत्या. मी हताश होऊन तिथेच मातीच्या ढिगाऱ्यावर बसून राहिले. माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले आणि मला स्वतःच्याच नशिबाचं हसू येऊ लागलं. मी किती वेडी होते जी एवढी मोठी स्वप्न पाहत होते. राधिका,
तुझ्या नशिबात सोनं कुठलं? तुझ्या नशिबात तर फक्त माती आणि धूळच लिहिलेली आहे. जर माझं नशीब इतकं चांगलं असतं तर मी लहानपणीच अनाथ झाले असते का? जर माझं नशीब चांगलं असतं तर माझ्या मामा मामींनी मला अशा क्रूर सासूच्या स्वाधीन केलं असतं का? आणि त्या सासूने मला धक्के मारून घरातून बाहेर काढलं असतं का? मी अत्यंत हताश होऊन ते गाडगं उलट केलं आणि बाजूला असलेल्या त्या जुन्या लाकडी टेबलावर जोरात आपटून ठेवलं. माझं मन धरणी सोडून मोठ्याने रडण्यासाठी असुसलं होतं, पण डोळ्यातले अश्रू आता पूर्णपणे सुकले होते. मी सकाळपासून काम करत होते आणि थकव्यामुळे माझी अवस्था फार वाईट झाली होती. भुकेने आणि तहाण्याने गळ्यात जणू काटे टोचत होते. माझं लक्ष त्या टेबलावर गेलं. तिथे पाण्याचा तोच जुना जग ठेवलेला होता जो मी वापरत होते. मी पाणी पिण्यासाठी पुढे झाले. माझं लक्ष दुसरीकडे कुठेतरी होतं आणि डोळ्यांसमोर फक्त निराशेचा अंधार होता. जसा मी जग उचलण्यासाठी हात पुढे केला तसा माझा कोपरा त्या मातीच्या गाडग्याला लागला. एक जोरदार छान असा आवाज झाला. ते गाडगं टेबलावरून थेट खाली जमिनीवर पडलं आणि त्याचे तुकडे तुकडे झाले. मी कपाळावर हात मारून स्वतःशीच पुटपुटले, अरे रे, आता ही नवीन घाण सुद्धा मला साफ करावी लागणार की काय? मी तो कचरा गोळा करण्यासाठी खाली वाकले, पण जशी माझी नजर जमिनीवर पडली तसा माझा श्वास गळ्यातच अडकला. माझे डोळे आश्चर्याने विस्पारले गेले. गाडग्यामध्ये वरच्या बाजूला जो भुसा आणि सुकलेलं गवत भरलेलं होतं ते जमिनीवर विखुरलं होतं आणि त्या भुशाच्या ढिगाऱ्याखाली जमिनीवर डझनभर सोन्याची नाणी चकचक करत चमकत होती. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कदाचित हा माझा भास असावा, म्हणून मी माझे डोळे चोळून पुन्हा पाहिलं. मी माझ्या थरथरत्या हाताने एक नाणं उचलून घेतलं. ते वजनाला खूप जड होतं आणि त्यावर जुन्या काळातील एक राजमुद्रा उमटलेली होती. हे पक्क सोनं होतं. ही निव्वळ त्या परमेश्वराची अथांग कृपा होती. मी मनोमन देवाचे आभार मानू लागले. आता कुठे मला समजलं की जुन्या काळातील श्रीमंत लोक खरोखरच डाकू आणि चोरांपासून वाचण्यासाठी आपली संपत्ती अशा प्रकारे लपवून ठेवायचे. चोरांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी गाडग्यात वरून गवत आणि भुसा भरला होता, जेणेकरून कोणी पाहिलं तरी त्याला ते निरुपयोगी वाटून ते सोडून देईल. माझं ते दुःख आणि निराशा एका क्षणात आनंदाच्या पुरात वाहून गेली. मी लगबगीनं ती सगळी सोन्याची नाणी गोळा करू लागले. माझी ओढणीची झोळी आता सोन्याच्या नाण्यांनी पूर्ण भरून गेली होती. मी एक जुनं कापड घेतलं आणि ती नाणी त्यात ठेवून त्याची घट्ट गाठ बांधली. मी हे जाणून होते की ही गुपित मला तुर्तास गुपितच ठेवावं लागणार आहे. मी ती पोटळी आपल्या पोटाशी धरली आणि सरळ शहराची वाट धरली. शहरात जाऊन जेव्हा मी एक सोनाराला ती सोन्याची नाणी दाखवली तेव्हा त्याचेही डोळे लकाकले. त्याने मला त्या सोन्याच्या नाण्यांची खूप मोठी किंमत दिली. जेव्हा मी नोटांनी भरलेली ती पिशवी घेऊन परत त्या ओसाड वाड्यात आले तेव्हा मला असं वाटत होतं की जणू मी हवेत तरंगते. दुसऱ्या दिवसापासून मी कामाला सुरुवात केली. सगळ्यात आधी मी मजूर बोलावले आणि त्या ओसाड पडक्या वाड्याची डागडुजी सुरू करून घेतली. खचलेल्या भिंती पुन्हा मजबूत बांधल्या गेल्या. गळणारं छप्पर पक्क झालं आणि घराला रंगरंगोटी केल्यावर तर त्या वाड्याचा कायापालटच झाला. गावातील लोक हे सगळं बघून थक्क आणि अवाक झाले होते. जे लोक कालपर्यंत मला भिकारी समजून हिणवत होते ते आता थांबून थांबून त्या वाड्याकडे पाहायचे आणि कुजबुज करायचे, या राधिकाकडे एवढा पैसा आला कुठून? तिला कुठे गुप्तधन तर सापडलं नाही ना? लोकांमध्ये अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या, पण मी कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. घराची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर मी शहरातून कापड मागवलं आणि माझ्या घराच्या एका बाजूला कापडाचं छोटंसं दुकान सुरू केलं. पाहता पाहता माझा कापडाचा व्यवसाय चांगलाच तेजीत चालला. परमेश्वरानं मला इतकं यश दिलं होतं की मला स्वतःलाच त्याचा विश्वास बसत नव्हता. पण आता माझी वेळ आली होती. मला हे सगळं काही परत मिळवायचं होतं जे माझ्याकडून हिरावून घेतलं गेलं होतं. माझ्याकडे अफाट पैसा आला होता, पण माझ्या मनात अजूनही तोच काटा टोचत होता जो माझ्या सासूने मला मारलेल्या लाथीमुळे लागला होता. माझ्या पतीची, संदीपची शेवटची निशाणी, त्यांची पेन्शन. मी शहरातून एक चांगला वकील केला आणि कोर्टामार्फत सासूला कायदेशीर नोटीस पाठवली. जेव्हा पोलीस आणि कोर्टाची माणसं माझ्या सासूच्या घरी पोहोचली तेव्हा त्यांनी पेन्शनची सगळी कागदपत्र ताब्यात घेतली. तेव्हा संपूर्ण गल्लीत एकच खळबळ उडाली.
माझ्या सासूने तिथे खूप मोठा गोंधळ घातला. माझी सून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करते, हे पैसे माझ्या मुलाचे आहेत असा तिने टाहू फोडला. पण कायद्यासमोर तिचं काहीच चाललं नाही. कागदपत्रांवर माझी स्वाक्षरी होती आणि मीच संदीपची कायदेशीर वारसदार होते. कोर्टाने जेव्हा कागदपत्र आणि आतापर्यंत लाटलेल्या पेन्शनच्या रकमांचा हिशोब मागितला तेव्हा सासूचे पार होश उडाले. तिला ते सगळे कागदपत्र माझ्या स्वाधीन करावे लागले. हे फक्त कागदपत्रे नव्हते, तर ती माझी गमावलेली इज्जत होती. आता गल्लीतल्या लोकांनाही खात्री पटली होती की मीच खरी होते आणि माझ्यावर खूप मोठा अन्याय झाला होता. लोक आता माझ्याकडे यायचे आणि माझ्या हिमतीचं कौतुक करायचे. बाळा, आम्हाला माफ कर. आम्हाला वाटलं होतं की या पडक्या वाड्यात आल्यावर इथली भूतप्रेत तुला त्रास देतील आणि तू घाबरून इथून पळून जाशील. पण तू तर खूप हिंमतवान निघालीस. आम्ही तुला चुकीचं समजलो. तू खूप शोषकपणा दाखवलास. मी फक्त एक हलकं हसू देऊन गप्प बसायचे. वर्षानुवर्ष मी जो संयम ठेवला होता हे त्याचंच फळ आहे असं मी मानायचे. दुसरीकडे माझ्या सासूच्या घरात मात्र आता जणू संकट कोसळलं होतं. माझा नंदोई आता तिथेच ठाण मांडून बसला होता आणि सासूने आपलं सगळं काही त्याच्या नावावर करावं अशी त्याची इच्छा होती. एक दिवस हा वाद इतका वाढला की नंदोईने रागाच्या भरात माझ्या नंदेला घटस्फोट देऊन टाकला. एवढंच नाही तर त्याने माझी सासू आणि ननंद या दोघींचेही सामान उचलून घराबाहेर फेकून दिले. तो चांगला जाणून होता की या मायलेकींच्या पाठीशी आता कोणताही पुरुष नाहीये. म्हणूनच त्याने त्यांना कमजोर समजून चालाकीनं त्यांचं घर आणि मालमत्ता स्वतःच्या नावावर करायचा घाट घातला होता. माझ्या सासूने आपल्या जावयाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नव्हता. आता त्या दोघी पूर्णपणे बेसहारा झाल्या होत्या. मदतीसाठी कोणाकडे जावं असा कोणताही रस्ता त्यांच्या समोर उरला नव्हता. आज त्या दोघी गल्लीत अगदी तशाच अवस्थेत उभ्या होत्या जशी काही महिन्यांपूर्वी मी उभी होते. संध्याकाळच्या वेळी माझ्या वाड्याच्या दरवाज्यावर कोणीतरी थाप मारली. मी नोकराणीला पाहण्यासाठी पाठवलं. ती परत आली आणि म्हणाली, मालकीनबाई, बाहेर कोणीतरी वृद्ध बाई आली आहे आणि तिच्यासोबत एक तरुण मुलगीही आहे. त्यांची अवस्था खूप दयनीय दिसते. त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. मी स्वतः बाहेर दरवाजापाशी गेले. पाहते तर काय, माझी सासू आणि नणंद तिथे उभ्या होत्या. त्या दोघींचे कपडे अत्यंत मळालेले आणि फाटलेले होते. केस विखुरलेले होते आणि डोळ्यांमधून अश्रूच्या धारा वाहत होत्या. मला पाहताच त्या दोघी थेट पाया पडल्या. माझी नणंद रडत म्हणाली, वहिनी, आम्हाला माफ कर ग. सासू पाय धरून म्हणाली, सुनबाई, मलाही माफ कर. मी तुझ्यासोबत खूप वाईट वागले. माझ्या जावयाने मला आणि माझ्या मुलीला घराबाहेर काढून दिलंय. आता आमच्याकडे राहण्यासाठी कोणतीच जागा नाहीये. त्याने चलाकीनं आमचं घर आणि सगळी मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली. मी तुझ्यावर खूप जुलम केला. माझ्या पापांची शिक्षा मला मिळाली आहे. देवासाठी आम्हाला तुझ्या घरात थोडी तरी जागा दे. त्यांना अशा दयनीय अवस्थेत पाहून माझं मन भरून आलं. माझ्या मनात असलेल्या इतक्या दिवसांचा राग आणि तिरस्कार एका क्षणात विरघळून गेला. मला लगेच संदीपची आठवण आली. ते आपल्या आईवर आणि बहिणीवर खूप प्रेम करायचे. आज जर ते जिवंत असते तर आपल्या आईला आणि बहिणीला अशा हलाखीत पाहून त्यांना किती दुःख झालं असतं. मी खाली वाकले आणि त्या दोघींना उठवून मिठी मारली. मी सासूला म्हणाले, आई, तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही माझ्या पतीची आई आहात. हे घर तुमचंच आहे. मी तुम्हा दोघींना माझ्या घरात आदराने ठेवून घेईन. त्या दोघी माझ्याकडे अवाक होऊन पाहत राहिल्या. माझ्या नंदेनं विचारलं, वहिनी, इतकं सगळं घडल्यानंतरही तू आम्हाला खरोखर माफ केलंस? मी शांतपणे म्हणाले, हो. तुमच्याशी बदला घेऊन मला तुमच्यासारखं क्रूर बनायचं नाहीये. परमेश्वरानं मला हिंमत दिली, संयम दिला आणि आज माझ्याकडे सगळं काही आहे. मग माझंही हे कर्तव्य आहे की मी तुमच्यावर दया करावी. मी त्यांना सन्मानाने आत घेऊन आले. दोघींना आंघोळ करायला लावून स्वच्छ कपडे दिले आणि घरातल्या सगळ्यात चांगल्या खोलीत त्यांची राहण्याची सोय केली. त्या मायलेकी दिवस रात्र आपल्या चुकांबद्दल माझ्याकडे माफी मागायच्या. त्यांचा सगळा अहंकार आता मातीत मिसळला होता आणि त्या आतून पूर्णपणे तुटल्या होत्या. काळ बदलत गेला. मी पुढे कधी लग्न केलं नाही. माझ्याकडे अफाट संपत्ती आणि वैभव होतं, पण मनाच्या एका कोपऱ्यात थोडी शांतता हवी होती. मी विचार केला की या संपत्तीचा वापर मी काहीतरी चांगल्या कामासाठी करेन.
मी या वाड्याच्या बाजूची जमीन विकत घेतली आणि तिथे एक अनाथ आश्रम सुरू केला. आज या आश्रमात कित्येक अनाथ आणि बेसहारा मुलं राहतात. ही ती मुलं आहेत. त्यांना या जगात कोणाचाच आधार नव्हता. लहानपणी माझ्यावर जो प्रसंग ओढवला, ज्या हाल अपेष्टा मी सहन केल्या, त्या या निष्पाप मुलांच्या वाट्याला येऊ नये अशी माझी इच्छा होती. मी आता माझा अख्खा दिवस त्या मुलांमध्ये घालवते. त्यांच्या शिक्षणाची आणि संगोपनाची स्वतः काळजी घेते. जेव्हा ही मुलं मला प्रेमाने आई म्हणून हाक मारतात, तेव्हा मला असं वाटतं की माझ्या जन्माचं सार्थक झालं. माझी सासू आता खूप वृद्ध झाली आहे आणि माझी नणंद माझ्यासोबत या समाजसेवेच्या कामात पूर्ण वेळ मदत करते. त्या लहान मुलांसोबत माझी सासू ही खूप आनंदी असते. ती अनेकदा मुलांना गोष्टी सांगते आणि मग माझ्याकडे कृतज्ञतेनं पाहून म्हणते, बाळा, तू मला फक्त तुझ्या घरात जागा दिली नाहीस, तर मला एक चांगला माणूस बनवलंस. आज तू जिंकलीस आणि माझा जुलूम हरला. तिचं हे बोलणं ऐकून मी आकाशाकडे पाहून मंद हसले. मला त्या निळ्या आभाळात आणि पांढऱ्या ढगांमध्ये माझ्या पतीचा संदीपचा हसरा चेहरा दिसतो. मला पूर्ण खात्री आहे की ते जिथे कुठे असतील, मला अशा रूपात पाहून खूप आनंदी होत असतील. आयुष्याने मला खूप कठीण धडे शिकवले, पण सगळ्यात मोठा धडा हाच होता की संयमाचं आणि सबुरीचं फळ नेहमी गोड असतं आणि परमेश्वर आपल्यावर कितीही संकट आली तरी आपल्याला कधीच एकटं सोडत नाही. मित्रांनो, वेळ आणि परिस्थिती नेहमी बदलत असते. संकटाच्या वेळी ढळू न देता ठेवलेला संयम आणि कठीण काळातही जपलेली माणुसकी माणसाला कधीच हरू देत नाही. वाईट करणाऱ्यांचे दिवस काही काळासाठी असू शकतात, पण सत्याची साथ देणाऱ्यांचा काळ कायमचा असतो. मित्रांनो, राधिकाच्या आयुष्यातील हा संघर्ष आणि तिला सापडलेल्या त्या गाडग्याचं रहस्य आपल्याला एकच गोष्ट शिकवतं की प्रामाणिकपणे जगणाऱ्या माणसाला देव कधीच उपाशी ठेवत नाही. तुम्हाला राधिकाची ही कहाणी कशी वाटली? सासू नंदेनं जे केलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन सत्य आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एका सुंदर आणि मनाला स्पर्श करणारी कथा घेऊन. तोपर्यंत पाहत रहा ट्रू स्टोरी. धन्यवाद.